सरकार संवेदनशील आणि सतर्क आहे. गॅस तेलच्या पुरवठ्यावर सरकारचं लक्ष. एलपीजी 27 देशातून भारत आयात करतो. गॅस तेलाचा पुरवठा शक्य तिथून सुरू ठेवणार. गॅस संकटावर पंतप्रधान मोदींची संसदेमध्ये माहिती. पश्चिम आशियामधील परिस्थिती चिंताजनक. 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ युद्ध परिस्थिती आहे. कच्च्या तेलाचा याच देशातून पुरवठा होतो. सरकार विविध देशांमधील पुरवठादारांच्या संपर्कात. देशामध्ये इंधन तुटवडा होणार नाही यासाठी प्रयत्न. पंतप्रधान मोदींचं आश्वासन. भारतीयांची सुरक्षा आमचं प्राधान्य आहे. अडकलेल्या भारतीयांना मदत देण्याचे प्रयत्न सुरू. इराणमधून 1000 पेक्षा जास्त भारतीय परतले. पंतप्रधान मोदींची लोकसभेत माहिती. नवी दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरण. एनआयएकडून जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये छापेमारी. कुपवाडामधील हंडवारामध्ये कुलोरा भागामध्ये छापेमारी सुरू. बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर तातडीनं भरती करा. औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश. जगातील 58% देशातील शाळांमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर राष्ट्रीय स्तरावर बंदी. विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य उत्तम राहावं यासाठी निर्णय. केंद्र सरकारकडून पॅन कार्ड काढण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल. आधार कार्ड व्यतिरिक्त अर्जदारांना ओळख आणि जन्माशी संबंधित अतिरिक्त कागदपत्र जोडावी लागणार. 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार. मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेचा तिकीट विक्री व्यतिरिक्त महसूल वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल. मुंबई विभागामध्ये जाहिरातीसाठी उपलब्ध अतिरिक्त जागांचा शोध घेण्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक केली जाणार. नवी मुंबईतील सिडकोची 800 घरं विक्रीविना पडून. पंतप्रधान आवास योजनेमधील सिडकोच्या घरांनाही अपेक्षित प्रतिसाद नाही. ग्राहकांनी घराकडे पाठ फिरवल्यानं सिडकोच्या धोरणाबाबत प्रश्न उपस्थित. मुंबई शहरामध्ये उकाडा आणि प्रदूषण कायम. प्रचंड आर्द्रतेमुळे घामाच्या धारा. अनेक भागात धुलीकण 2.5 आणि 10चं प्रमाण कायम. बांधकामं वाहनांची वाढती समस्या प्रदूषण वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचं समोर. डोंबिवलीमध्ये कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक अधिकाऱ्यांना कर्जदार आणि साथीदारांकडून मारहाण. निळजे परिसरामध्ये घटना. मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आरोपी ताब्यात. भिवंडीमध्ये उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद. पावसाळ्याआधीची दैनंदिन देखभाल दुरुस्ती तातडीनं पूर्ण करण्यासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद. बुधवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. मुंबईमध्ये बेकायदा नळ जोडण्यांवर महापालिकेची मोठी कारवाई. 30,302 बेकायदा नळ जोडण्या तोडल्या. दादर, माहीम आणि धारावी परिसरात सर्वाधिक कारवाई. धारावी परिसरात आपल्या मित्र अश्विनी नाडरच्या हत्येप्रकरणी आरोपी आशिक खानला अटक. पार्किंगवरून झालेल्या एका किरकोळ वादातून काही दिवसांपूर्वी झाली होती हत्या. पुण्यातील कृषी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याला विजेचा शॉक. कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये फिल्टरला लागला शॉक. विद्यार्थ्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 27 मार्चला सिनेट. धोरणात्मक निर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. शैक्षणिक आणि सामाजिक गुणवत्ता वाढीसाठी सिनेटचं काम.